श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढनिश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री किरण तिरपणकर राहणार कोल्हापूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. किरण दादा सांगतात, श्रीराम. दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी आमच्या कोल्हापूर येथील एक साधक श्री अशोक पाटील यांच्या घरी दुपारी ठीक 4 वाजता श्री महाराजांची उपासना होती. नेहमीप्रमाणेच मी देखील उपासनेला गेलो होतो. त्यावेळी उपासना केंद्राचे प्रमुख श्री गोडबोले दादा यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर 25 डिसेंबर 2024ची श्री महाराजांच्या पुण्यतिथीच्या पवित्र दिनाची गुलालाची व्हिडिओ पोस्ट करून सर्वांना आवर्जून बघण्यास सांगितले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता मी त्या पवित्र सोहळ्याची व्हिडिओ यूट्यूबवर पाहत होतो. पाहता पाहता व्हिडिओ अंदाजे 29-30 मिनिटे चालल्यावर श्रींच्या पादुकांवर अभिषेक पूर्ण होऊन पादुकांवर व समाधीभोवती वस्त्र आणि कफनी घालून मग तुळस, सुवासिक फुले आणि सुंदर हार अर्पण केल्याचे दृश्य आले. याच दरम्यान श्रींच्या पादुकांचे दर्शन क्लोजअपद्वारे दाखविण्यात आले. सुंदर मनोहारी सुगंधी फुलांनी श्रींच्या पादुकांना जणू आलिंगनच दिले होते. श्रींच्या चरणांवर विसावून ती फुले धन्य झाली होती. आपण देखील आता गोंदवल्यास असतो तर आपल्याला या दिव्य सोहळ्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले असते असे माझ्या वेड्या मनात आले. आणि काय आश्चर्य! अचानक व्हिडिओमधील ती फुले बघता बघता मला अतिशय मंत्रमुग्ध करणारा सुगंध येऊ लागला. जणू तो सुवास त्या फुलांमधूनच येत होता. मनाला तृप्त करून उल्हासित करणारा तो सुगंध जवळजवळ 10-1 सेकंद माझ्या भोवती दरवळत होता. मला अतिशय आश्चर्य वाटले व ही श्री महाराजांच्या अस्तित्वाची खूण असेल का असा प्रश्न क्षणभर माझ्या मनात आला. म्हणून मी श्री गोडबोले दादांना त्वरित फोन करून हा अनुभव सांगितला असता ते मला म्हणाले, तुम्ही अत्यंत निष्ठेने व प्रेमाने पाहत होतात, त्यामुळे तुम्हाला हा श्रींच्या प्रेमाचा अनुभव आला. हे ऐकून माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तदनंतर मी सुनील दादांना देखील फोन करून या अनुभवाचे कथन करून असे होऊ शकते का असे विचारले असता दादा मला म्हणाले, अहो श्रींना काय अशक्य आहे. श्रींच्या पादुका पूजनाचा तो आनंद सोहळा पाहताना त्या क्षणी तुमच्या मनातील श्री संबंधीचे प्रेम परमोच्च पदाला जाऊन तुम्ही त्यांच्याशी एकरूप झालात व श्रींना देखील न राहून त्यांनी त्यांच्या अस्तित्वाची व प्रेमाची खूण म्हणून तुम्हाला हा सुगंधाचा अनुभव दिला. सुनील दादांचे हे कथन ऐकून देखील पुन्हा एकदा मला श्रींच्या प्रेमाच्या स्मरणाने गहिवरून आले. खरंच ते भक्तवत्सल आपल्यावर किती प्रेम करतात हो. श्रीराम समर्थ. साधकजन हो, किरण दादांचे श्रींवर अपरिमित प्रेम आहे. म्हणूनच तर वर्षातून काही दिवस ते स्वतःच्या घरी 25 तासांचा जप ठेवतात व रात्रभर जप करतात. येत्या पुण्यतिथीला त्यांना गोंदवले येथे जाणे जमले नाही तर श्रींनीच तेथील उत्सवाची व्हिडिओ बघण्याची व्यवस्था करून दिली व ती बघता बघता दादा त्या आनंदात इतके रममाण झाले की त्यांच्या अंतरीच्या प्रेमाच्या भावना श्रींपर्यंत त्वरित पोहोचल्या व दादांना एका अद्भुत अनुभवाची अनुभूती झाली. खरं पाहता जेथे दिसे सद्गुरु चरण तेची आम्हा गोकर्ण, गोकर्णीचा महेश्वर सद्गुरुनाथ खरोखर अशी शुद्ध भावना अढळ निष्ठा असलेल्या शिष्यांना श्रींच्या समाधीचे अगदी ओझरते झालेले दर्शन देखील समाधान देऊन जाते. त्या दिव्य दर्शनाने व त्यांच्या चरणी तन मन धनाने केलेल्या सेवेने
त्यांच्या अंतरीच्या सर्व कामना इच्छा पूर्ण होतात अशी त्यांची भावना असते. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे श्रींच्या चरणदर्शनाने भक्तांच्या मनीच्या इतर लौकिक कामना वासना लय पावतात, त्यांचा नाश होतो व फक्त आणि फक्त एकच वासना शिल्लक राहते, ती म्हणजे अखंड नाम घेत अविरत अनुसंधान सांभाळत त्यांच्या चरणांची सेवा आजीवन करावी. म्हणूनच अखंड समाधान व चिरंतन शांती देणाऱ्या श्रींच्या समाधीचे समर्पक वर्णन करताना श्रींचे भक्त कैलासवासी गोपाळ विष्णू फडके श्री सद्गुरू लीलामृत या श्रींच्या ओवीबद्ध चरित्रात लिहितात, समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. असो साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.